भारतनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा आता 17वर पोहोचला आहे। या स्फोटात 54 जण जखमी झाले आहेत। त्यातल्या 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। दहशतवाद्यांनी सायकलला लटकवलेल्या काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत शक्तिशाली स्फोटकं ठेवली होती। या स्फोटानंतर शहरात काळ्या थैलीबाबत भयाचं वातावरण पसरलं असून 2 ठिकाणी काळ्या थैलीतून अन्नपदार्थ नेणाऱ्या व्यक्तींना जमावानं धक्काबुक्की आणि मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। काय माधवराव, आज सकाळ सकाळी एवढी गडबड गडबड? मंदा वाट बघत असेल असं का? अरे माधव भाऊ, आता वहिनी सकाळी सकाळी वाट बघायला लागली की काय? ये काळी काळी पिशवी तुरुरु तुरुरु, क्या है इसका राज? तुरुरु। क्या माधव भाई, आजकल तो ईद का चांद लग रहे हो। हाँ, अरे आज रविवार, रमजान जवळ आला, भाई को मुबारकबाद दी की नहीं? अरे माधवराव रोजा सोडतात। ईद मुबारक। हो माधव भाऊ, हे आमल्या साईडला गे रे। हा माधव भाऊ, तुम्ही पण? हो काय राव, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही सुद्धा हे सगळं करणार म्हणून। लय डाऊटफुल वागता राव तुम्ही। सकाळच्या बातम्या बघितल्या का नाही? हा, माधव भाऊजींच्या हातात काळी पिशवी। बघितलास? आता हे पण खाऊ लागले चिकन मटन आणि आमका शिकवतात हे खाऊ नका, ते खाऊ नका। काय बोलताय तुम्ही? ईद? अरे गजा, आमच्या घरी साधी फ्लॉवरची भाजी पण करत नाही, भाजी केल्यावर मटणासारखी दिसते म्हणून। काळी पिशवी बघितली की तू काय चिकन मटन सुचतंय? अंडी बिंडी असते, डॉक्टरनी सांगितलं असेल। मंदा वहिनी किती बारीक झाल्यात नाही? तुमचं बरं लक्ष मंदा वहिनीवर। आज रविवार, हातात काळी पिशवी। हा? काय माधवराव? अहो तुम्ही आमच्यातले झालात। वेलकम। ए गजा, उगाच तोंडाला येईल ते भक्कू नको। अरे माधव भाऊ, काय तुला त्यातले वाटले का? अरे आमची परंपरा, आमची संस्कृती वेगळी आहे भावा। आम्ही असे मांस भक्षक भिक्षक नाहीये। आणि माधव भाऊंना हे नीट माहितीये। हो ना माधव भाऊ? माधव काय मांस मच्छी खाऊ लागतलो असं माका नाही वाटत। असं एकदम कसं खातेले?
सगळी जण अंड्यापासूनच सुरुवात करतात. बायलेक बरा नाही, डॉक्टरांनी सांगितल्यानी अशी कारणा ना बरी गावतात यंका. पण एकदा का सवय झाली की पिशवीतलो माल बदलूक कितकोसो वेळ लागतलो सांगा माका. हे बघ्या कॉंग्रॅच्युलेशन माधवराव, वेलकम. मला माहित पडलं तुम्ही आमच्यात आलात. हे पैताळ, जरा लांबून बोल, नाहीतर माधवराव नुसती वासानं चढायची. तोंडाला आटून बोल. काय आणलंय, कोणती आहे? मी एकदम करेक्ट सांगतो, एकदम स्क्वॉचने सुरुवात करायची, स्मूथ असते, नंतर मग हळूहळू देशीवर घसरतो माणूस. तुम्हाला चव चालते का? चव जर चालत असेल तर मग बियरने सुरुवात कर. बाय माझे, माका वाटला काहीतरी मांस मच्छी असा, पण हे तर डायरेक्ट पिऊकच लागले. गरमी केवढी वाढली असा. पण नाही हो, कधी चाय पण नाही पिणारो माणूस डायरेक्ट बियर पितलो पटना नाही माका. हा, तुला थोडी तरी अक्कल असा. ती पिशवी केवढी, बिअरची बाटली केवढी, म्हणजे क्वार्टर आणली का काय यानं? अरे काय काय चाललंय तुमचं? चेष्टा करायला पण काहीतरी लिमिट असतं ना. आणि प्लीज पक्या, मी नाही पिता रे दारू. चरस, गांजा, सिगरेट, बिडी यातलं काही कधी ओढलं नाहीये मी. मला नाही जमत, तर मी कधीच केलेलं नाहीये. ह्या सगळ्यातलं काही नाहीये ह्या पिशवीत. तुमचं शंकेचं समाधान झालं असेल तर मी जातो. हे शान्या, आम्ही काय तुला असंच अडवलेलं नाही काय? जो हे सगळं करत नाही ना त्याच्याकडे असली काळी पिशवी नसती. आणि तू काय काळ्या पिशवीतनं कापसाच्या वाती नेतोस का गाईचं साजूक तूप? कमाल आहे यार तुमची. म्हणजे मी कुठल्या रंगाची पिशवी घरात घेऊन जातोय यावरनं तुम्ही काहीही तर्क लावणार? अरे तुमचा काय संबंध? मी कुठल्याही पिशवीतनं काही घेऊन जाईन ना घरात. आणि जो तो त्याच्या घरात काय करतो, काय खातो, काय पितो हे डोकावून बघायला तुम्ही काय आपले हे आहात का? आपलं सरकार आहात का? नाक्यावरचे आपल्याच गल्लीतले गुरगुरणारे हे संस्कृती रक्षक काय? माधव यार, उगाच सिरियस झालास तू. हा, हे बघ, तुझ्या हातात ही काळी पिशवी बघून आम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, एवढंच. नाही म्हणजे आता या पिशवीमध्ये संशयास्पद असं काहीच नाही ना. मग झालं तर विषय संपला. थँक्यू. संपला ना विषय. आता येतो. ओ माधव भाऊ, करेक्ट आहे. पण त्या काळ्या पिशवीत काय याचा जर खुलासा झाला असता तर चांगलं झालं असतं ना. अहो, दिवस वाईट येतो सध्या. आज सकाळी बॉम्बस्फोट झालाय. अशाच एका पिशवीत बॉम्ब ठेवला होता म्हणे त्यांनी. आपली 17 लोक गेली आहेत. काय नाही, तुम्ही म्हणताय ना काही लपवण्यासारखं नाहीये, दाखवा ना मग. मी सांगते काय आणलं यांनी काळ्या पिशवी. मी सांगायचं कशाला, दाखवतेच ना. मंदा, थांब. बघितलं ना? कळलं ना काय ते? अहो, मासिक पाळीच्या वेळी बायका वापरतात ते पॅड. बाय माझे, काय या घाणेरडा वागणा. तुमच्या घरी वापरत असतील ना बायका? लाज कशी नाही वाटत? नाही म्हणजे तुमच्या आई, ताई, बायको, वहिनी त्याही वापरत असतील ना? त्याही जात असतील ना आणायला. पण अडचणीच्या वेळी
तुम्ही नाही जात त्यांच्यासाठी हे आणायला? असंच काळ्या पिशवीत? ऐकलं का लीलाबाई, यात घाण वाटून घेण्यासारखं किंवा लाज वाटण्यासारखं असं काहीच नाहीये. अहो, हा देहधर्मच आहे ना आपला. आपल्याला मासिक पाळी येते म्हणूनच आपण बाळाला जन्म देऊ शकतो ना. अहो, आपला वंश पुढे चालत राहतो याच मासिक पाळीमुळे. मग यात लाज बाळगण्यासारखं काय? अहो, गेला तो जमाना आता असं 4 दिवस वेगळं बसून राहण्याचा. आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आम्ही. त्यांच्यासारखीच आमची बोटं खाडखाड चालतात कम्प्युटरवर. मी तुम्हाला सांगितलं होतं असं काळ्या पिशवीत गुंडाळून आणत जाऊ नका म्हणून. त्यात लाज वाटण्यासारखं काय? पण तुम्हीच ऐकलं नाही. आता यापुढे तुमच्या घरातल्या बायकांसाठी तुम्ही आणायला जात जा सॅनिटरी नॅपकिन. नाही म्हणू नका. अरे हो, पण असं काळ्या पिशवीत नका आणू. मी काय ना, आसपासच्या सज्जन माणसांचे भलतेच गैरसमज व्हायला नकोत ना, म्हणून. चला काकी. काय मग, आवडली ना काळ्या थैलीच्या सस्पेन्सची ही स्फोटक गोष्ट? आज आईसाठी, बहिणीसाठी, मैत्रिणीसाठी किंवा बायकोसाठी सॅनिटरी नॅपकिन आणणं इतकं स्फोटक व्हायला नको, हो की नाही? आणि सॅनिटरी नॅपकिन बाईच्या आरोग्यासाठी इतकं आवश्यक आहे की त्याच्यावर GST सुद्धा नाही लावला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मित्रांनो, जर तुम्हाला ही शॉक कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचा दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी माझ्या संतोष कोल्हे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. यापुढेही मी चांगले व्हिडिओज, शॉक कथा, शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कंटेंट पोहोचावा म्हणून शेअरही नक्की करा.